मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी मोठी स्वप्न असतात. कोणाला यशस्वी व्हायचं असतं, कोणाला मोठं नाव कमवायचं असतं, कोणाला स्वतःचं आयुष्य बदलायचं असतं. पण एक गोष्ट अशी आहे जी आपल्या स्वप्नांच्या आणि आपल्या यशाच्या मध्ये उभी राहते, ती म्हणजे आळस. हो, आळस. आपण सगळे कधी ना कधी आळसाच्या जाळ्यात अडकतो. आपण ठरवतो, उद्यापासून अभ्यास करेन, उद्यापासून जिम सुरू करेन, उद्यापासून मेहनत करेन, उद्यापासून आयुष्य बदलून टाकेन. पण मित्रांनो, तो उद्या कधीच येत नाही. तो उद्या नेहमी उद्याच राहतो आणि हळूहळू आळस आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. आपण काम पुढे ढकलतो, आपण स्वप्न पुढे ढकलतो आणि न कळत आपण आपलं यश देखील पुढे ढकलत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, आळस ही फक्त एक सवय नाही, तर तो आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण आळस आपल्याला काम करण्यापासून थांबवतो. आळस आपल्याला ॲक्शन घेऊ देत नाही आणि जोपर्यंत आपण ॲक्शन घेत नाही तोपर्यंत यश मिळणं अशक्य असतं. म्हणूनच आज जगात जितके लोक अपयशी आहेत त्यामागे मोठं कारण आहे, ते म्हणजे आळस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातला प्रत्येक यशस्वी माणूस कधी ना कधी आळसाशी लढला आहे. फरक फक्त इतकाच आहे, काही लोक आळसासमोर हार मानतात आणि काही लोक आळसावर विजय मिळवतात. आणि जे लोक आळसावर विजय मिळवतात तेच लोक आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल, जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आळस कसा दूर करायचा आणि स्वतःला यशाच्या मार्गावर कसं आणायचं. मित्रांनो, आळस हा जन्मजात नसतो. कोणीही आळशी जन्माला येत नाही. आळस ही एक सवय आहे आणि ज्या सवयी तयार होतात त्या बदलल्या देखील जाऊ शकतात. पण त्यासाठी सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आळस नेमका का येतो. मित्रांनो, आळस अचानक येत नाही, त्यामागे नेहमी काही ना काही कारण असतं. कधी आपल्याला एखादं काम खूप मोठं वाटतं, कधी आपल्याला वाटतं की आपण ते करू शकणार नाही आणि कधी आपल्याला मोटिवेशन नसतं. म्हणून आपण काय करतो, आपण काम पुढे ढकलतो. थोड्या वेळाने करतो, उद्या करतो, नंतर करतो. पण हळूहळू हे नंतर आपल्या सवयीचा भाग बनतं आणि मग आपण काम करायचं सोडून देतो. पण लक्षात ठेवा, काम टाळणं म्हणजे समस्या सोडवणं नाही, तर समस्या अजून मोठी करणं आहे. कारण जितकं काम आपण पुढे ढकलतो तितकं ते काम आपल्याला अजून कठीण वाटायला लागतं. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये फक्त एक छोटासा फरक असतो. सामान्य लोक काम टाळतात, पण यशस्वी लोक काम टाळत नाहीत. ते भीती असूनही काम सुरू करतात. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठे मोठे निर्णय घ्यावे लागतात. पण खरं सांगायचं झालं तर मोठा बदल नेहमी छोट्या सुरुवातीनेच सुरू होतो.
आळस दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे छोट्या गोष्टींनी सुरुवात करणं. अनेक लोक एकाच दिवशी मोठा बदल करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, कोणी म्हणतो आजपासून रोज 4 तास अभ्यास करणार, पण 2 दिवसानंतर तो परत जुन्या सवयीकडे जातो. कारण अचानक मोठा बदल करणं कठीण असतं. म्हणून सुरुवातीला लहान करा. जर तुम्हाला 3 तास अभ्यास करायचा असेल तर पहिल्या दिवशी 20 मिनिटांनी सुरुवात करा, मग दुसऱ्या दिवशी 30 मिनिटं करा. असं करत करत हळूहळू तुमची सवय तयार होईल. लक्षात ठेवा, मोठं यश नेहमी छोट्या सुरुवातीनेच सुरू होतं. मित्रांनो, ज्याच्या आयुष्यात दिशा नसते तो माणूस कितीही मेहनत केलं तरी पुढे जाऊ शकत नाही. ज्या व्यक्तीचं आयुष्यात क्लिअर गोल नसतं त्याला काम करण्याची इच्छा देखील नसते, कारण त्याला माहीतच नसतं तो का मेहनत करतो आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे का करतो आहे? जर तुमच्याकडे एक स्पष्ट गोल असेल तर तुमच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा आपोआप येते. कारण जेव्हा गोल मोठं असतं तेव्हा आळस छोटा वाटू लागतो. म्हणून तुमच्या आयुष्यात एक स्पष्ट लक्ष ठेवा जे रोज तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देईल. मित्रांनो, आजच्या काळात आळसाचं एक मोठं कारण आहे जे जवळजवळ प्रत्येकाच्या हातात आहे. हो, ते म्हणजे मोबाईल. आजच्या काळात मोबाईल हा आपल्या वेळेचा सर्वात मोठा चोर बनला आहे. आपण काम करायला बसतो पण अचानक इंस्टाग्राम उघडतो, यूट्यूब उघडतो, व्हॉट्सॲप उघडतो आणि आपल्याला कळतही नाही की 1 तास कधी निघून गेला. म्हणून एक छोटा नियम ठेवा, जेव्हा तुम्ही काम करायला बसाल तेव्हा मोबाईल स्वतःपासून दूर ठेवा. कारण डिस्ट्रॅक्शन कमी असेल तर प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर मोटिवेशनची वाट पाहत बसतात, पण त्यांना एक गोष्ट माहीत नसते. अनेक लोक म्हणतात, मला मोटिवेशन मिळालं की मी काम सुरू करेन. पण खरं सांगायचं झालं तर मोटिवेशन आधी येत नाही, ॲक्शन घेतल्यानंतर मोटिवेशन येतो. जेव्हा तुम्ही काम सुरू करता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला वाटायला लागतं की हो, मी हे करू शकतो आणि मग मोटिवेशन आपोआप येतो. म्हणून आजपासून एक नियम ठेवा, ॲक्शन फर्स्ट, मोटिवेशन लेटर. कारण आयुष्य बदलणारे लोक मोटिवेशनची वाट पाहत नाहीत, ते ॲक्शन घेतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात खरंच मोठं काहीतरी करायचं असेल, जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील आणि जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये फक्त एकच फरक असतो. तो फरक म्हणजे शिस्त आणि आळसावर विजय. यशस्वी लोकांना देखील आळस येतो, त्यांनाही कधी कधी काम करावंसं वाटत नाही, पण फरक इतकाच असतो की ते आळसासमोर हार मानत नाहीत, ते स्वतःला थांबू देत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की जर आज त्यांनी आळसाला जिंकू दिलं तर उद्या त्यांची स्वप्न अपुरी राहतील. मित्रांनो, आळस हा असा शत्रू आहे जो हळूहळू आपली स्वप्न चोरतो. तो आपल्याला सांगतो आज नाही उद्या कर, पण खरं सांगायचं झालं तर तो उद्या कधीच येत नाही आणि हळूहळू वेळ निघून जातो, संधी निघून जातात आणि एक दिवस आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून आजपासून एक छोटा पण महत्त्वाचा निर्णय घ्या, आळसाला तुमच्या आयुष्यावर राज्य करू देऊ नका. तुमच्या स्वप्नांपेक्षा आळस मोठा होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, ते फक्त रोज ॲक्शन घेतात.
ते रोज थोडं थोडं पुढे जातात आणि हळूहळू त्यांचं आयुष्य बदलतं. म्हणून आजपासून एक छोटा ॲक्शन घ्या. कदाचित तो ॲक्शन खूप छोटा असेल, पण तो तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज घेतलेला एक छोटासा ॲक्शन उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, स्वप्न मोठी ठेवा, आळस छोटा ठेवा आणि ॲक्शन मोठा ठेवा. यश तुमच्यापासून कधीच दूर राहणार नाही. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी सुद्धा प्रेरणा मिळाली असेल, जर या व्हिडिओमधील एखादा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ लाईक करून या संदेशाला तुमचा सपोर्ट नक्की द्या. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्याची आणखी प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढे येणारे असेच प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा ज्याला आज या शब्दांची खरंच गरज आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतो. आणि ज्यांना या चॅनलला आणखी जास्त सपोर्ट करायचा आहे, त्यांच्यासाठी यूट्यूबवर एक खास फीचर उपलब्ध आहे, ते म्हणजे सुपर थँक्स. जर तुम्हाला या व्हिडिओमधून खरंच काही व्हॅल्यू मिळाली असेल, तर तुम्ही सुपर थँक्सच्या माध्यमातून या चॅनलला सपोर्ट करू शकता. तुमचा हा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असते. मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि लक्षात ठेवा, आळस सोडा, ॲक्शन घ्या आणि तुमची स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद.